नमस्कार, मी किरण. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक 4 उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीकरिता वर्षा मालिकेचं आयोजन करण्यात आलंय. या वर्षावास मालिकेतील 9वे पुष्प आज रविवार दिनांक 1/9/2024 रोजी सकाळी 11 वाजता कोपरगाव बुद्ध विहारात या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेच्या महिला सचिवा शीतलताई नरवाडे हे करत असताना शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक छाया गवई यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे बौद्ध धम्म आणि विज्ञान याविषयी अभ्यासू वृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली. कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी किशोर कांबळे आणि परिवार, साहेबराव बनसोडे आणि परिवार, विजय धवसे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली. तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषा आहिरे यांनी केलं व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. आजच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी बौद्धजन उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी कोषाध्यक्ष व केंद्रीय शिक्षिका अश्विनी खंडागळे, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण सचिवा व केंद्रीय शिक्षिका अश्विनी वावळे, केंद्रीय शिक्षक गणपत शेंडे, केंद्रीय शिक्षिका माया शेंडे, विभाग शाखा कोषाध्यक्ष धनंजय कांबळे, विभाग शाखा संरक्षण उपाध्यक्ष अमोल गायकवाड, संघटक नाथा वागुल, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस चंद्रकांत आहिरे, खजिनदार सतीश कांबळे, संस्कार उपाध्यक्ष मुनील नाईकडे, संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे, संरक्षण सचिव अरविंद खरात, प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, कर्तव्यपर समता सैनिक संगीतताई दिपके, अर्चनाताई कांबळे, देवानंद कांबळे, राहुल चौरमोल, तसेच वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे महिला उपाध्यक्ष नैना धानके, वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे कोषाध्यक्ष सचिन धानके, वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे सहकोषाध्यक्ष सतीश वाघमारे, भारत अवसरमल, बाबूराव कांबळे, आदेश सावंत, निलेश सावंत, अशोक कांबळे, अंबादास निकाळजे, अनंत कांबळे, जनार्दन सोनावणे, लमन केळकर, मोहन सावंत, चंद्रकांत मोहिते, सचिन जाधव, सदाशिव कांबळे, साहेबराव कांबळे, सतीश बनसोडे, राजेंद्र खरे, राजेंद्र पवार, विजय धवसे, गंगाराम कांबळे, किरण शिंदे, उत्तम सुरवाडे, सुधाकर सुरवाडे, सीवी माने, उमेश अगले, विजय उन्हने, भीम कांबळे, सुनीता कांबळे, उज्ज्वला सोनारे, अनिता वावळे, सानपाजी, संगीता खरे, अपेक्षा जाधव, आशा खरात, शालिनी कसबे, गौतमी कसबे, विद्या काटे, प्रमिला जाधव, विद्या उन्हवणे, पौर्णिमा कांबळे, अपेक्षा जाधव, ज्योती सकपाळ, संगीता खरे, कल्पना प्रसाद, करुणा सुरवाडे, जयेश सुरवाडे, आरुष सोनारे, प्रेम सुरवाडे, कुणाल कांबळे, आर्यन कांबळे, स्मिता कांबळे, निर्भय धानके, अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी, उपासक, उपासिका, बाल बालिका उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, उल्वे, पनवेल, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. उपासक उपासिका यांचे शब्दशृंगारने हार्दिक स्वागत करते. आज इथे आपण
वर्षावास मालिकेचे पुष्प 9वे गुंफत असताना इथे सर्वांचे मी शब्दशृंगाने हार्दिक स्वागत करते. आणि आपल्याला ज्या मार्गदर्शन करत्या आहेत छायाताई गवळी ह्या पण इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी तुमच्या समोर या कार्यक्रमाची रूपरेषा मांडते. इथे सर्वप्रथम अध्यक्षांची निवड होईल, त्यानंतर बौद्ध संस्कार विधी स्थापन होईल, त्यानंतर इथे ज्या आलेले पाहुणे आहेत त्यांचे स्वागत करण्यात येईल. यानंतर इथे जे अल्पोहार केलेले आहे कांबळे कुटुंब आणि बनसोडे कुटुंब यांचा आशीर्वाद गाथेतून हे होईल, आपण त्यांना आशीर्वाद देऊ. त्यानंतर छायाताई गवळी आजच्या आपल्या मार्गदर्शन करत्या त्या आपल्याला मार्गदर्शन करतील आणि अध्यक्ष मनोगत होऊन कार्यक्रम सर्वोत्तर घेऊन संपन्न होईल. कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते, यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांगुडे साहेब यांना विनंती करते त्यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वासपूर्ण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस दिवाळी करते. तमाम भारतीय मातृसंस्थांची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध सभा या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धर्मकार्यात सविनय तसेच सर्व आपलं उपस्थित धर्मबांधवांना सविनय जयंती. आजच्या सूचनेप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांगुडे आदरणीय बौद्धाचार्य गांगुडे साहेबांची नेमणूक झाली, ते मी माझ्यातर्फे अनुमोदन दिला. जय भीम. महाकारुणिक तथागत सम्यक संपूर्ण भारतीय घटनेचे प्रकार तो आम्हा सर्वांचे उद्धार करते महामानव बोधिसत्व ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रतिभार अभिवादन. तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या आश्वगतीने चाललेल्या धर्मकार्यासाठी या आज या ठिकाणी पुष्प 9वे गुंफत असताना या पुष्पमालिकेच्या मुख्य प्रवचनकार सन्माननीय छायाताई गवळी महाराष्ट्र भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा महिला कमिटी सरचिटणीस याही उपस्थित त्यांना सविनय जयंती. तसेच उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका महिला बालबालिका यांना सर्वांना जयंती करतो. तसेच या ठिकाणी अध्यक्षस्थान मी स्वीकारतो आणि हा कार्यक्रम शांततेने पार पाडेल अशी मी आपल्याला आशा बाळगतो. धन्यवाद. जय तो भगवा अरहंत सम्मा संबुद्ध बुद्ध भगवा भगवंतं अभिवादेमि. स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि.
द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमाचठाणा वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 वर्णगन्ध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मितेन लभामि मोक्षं मोक्षमिलायति यायिदं कायो तथा याति विनाश भाव गणसारत्वदीतेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुद सुगन्धिकाय पदनं अनन्तगुणवन्दिनं सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्ध धम्मच्च संघ सुगततन्वः धातुवो धातुगप्पे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके च धूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनूजं बोधि चेतियं नमामि वन्दामि चेतिय सब्ब ठाणेषु पतितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा। संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबोधन विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले या विभागाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संतोषजी खंडागळे साहेब ज्यांच्या माध्यमातून ही मालिका संपन्न होत आहे ते संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय गांगुर्डे साहेब या विभागाच्या महिला उपाध्यक्षा अहिरेताई त्यांचे सचिव नरवाडेताई आणि या कार्यक्रमाला जे आवर्जून उपस्थित आहे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष माजी कोषाध्यक्ष आदरणीय कांबळे साहेब आणि गडचिरोलीवरून जे खास येथे दोघंपर्यंत उपस्थित आहे त्यांचं सुद्धा मी खरंच खूप खूप अभिनंदन करते की ते आज आपल्या इथे विषयाला हजर आहेत आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले कारण वेळ खूप झालेले सर्व शील संपन्न श्रद्धा संपन्न माजी सामनेर बौद्धाचार्य समता सैनिक उपस्थित सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी बाल बालिका यांना सर्वांना सविनय जय भीम करते आणि आजचा विषय आहे धम्म आणि विज्ञान। धम्म काय सांगतो आणि विज्ञान काय सांगतो तर मी प्रस्तावना जास्त घेतली नाही आणि नावही जास्त घेतली नाही कारण मला अगोदर सांगितले की ताई वेळेमध्ये विषय संपवा आणि वेळेचं आपणही सुद्धा भान ठेवलं पाहिजे। आमच्या वेळेचं महत्व म्हणजे की कमीत कमी 45 मिनिटं बोलायचं आणि जास्तीत
जास्त 1 तास. त्याच्यावरती मी सुद्धा तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण हजारो वर्ष या मनुवाद्यांच्या गुलामगिरीमध्ये होतो आणि त्यातून खऱ्या अर्थाने जर आपल्याला या मानसिक गुलामीतून, अंधश्रद्धेतून, या रूढीतून, परंपरेतून मुक्त करण्याचं काम जे केलं असेल ते या धर्तीवर जन्मले ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला आणि तेव्हा आम्हाला सर्वांचे जीवनाचे अगदी सोने करून दिले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 साली एवढे मुक्कामी एक घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यानंतर जवळजवळ त्यांनी 21 वर्ष या धर्माचा अभ्यास म्हणजे इतर धर्माचा अभ्यास केला आणि खऱ्या अर्थाने आपण आता कुठल्या धर्माचा अवलंब करावा, कुठला धर्म स्वीकारावं आणि तो म्हणजे त्यांनी इतर सर्व धर्म ग्रंथ चाळले तर प्रत्येक ग्रंथामध्ये देव, दैवत, नशीब, कर्मकांड, रूढी, परंपरा हे सगळं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना फक्त एकच असा धर्म आढळला तो म्हणजे तथागत बुद्धांनी जो सांगितलेला आहे की बुद्ध आणि त्यांचा धर्म जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पवित्र ग्रंथ लिहिलेला आहे त्यामधून हे सर्व आपल्याला माहिती बघायला भेटते. बुद्ध धर्म म्हणजे की जो फक्त विज्ञानावर आधारित आहे. इतर धर्मामध्ये ते माझ्याकडेच पाहिजे. पण एखादी वस्तू जर आपल्याला आवडली, एखाद्या फुलाचं जर उदाहरण घेतलं, एखाद्याच्या दारामध्ये फुल आहे आणि ते आपल्याला अचानक आपल्या नजरेत दृष्टीस पडतं आणि ते फुल तोडावं वाटतं आणि फुल तोडायला गेलं म्हणजे अजून मनामधून इच्छा तयार झाली. पण त्यावेळेस जर आपण ती इच्छा थांबवली की नाही हे फुल या झाडाला चांगलं शोभून दिसतं, आपण का तोडावं, तर ही जी आपल्या मनामधली भावना आहे ती थांबवणे म्हणजे धम्म. ज्या काही गोष्टीचा आपल्याला एक आसक्ती होते की हे मला पाहिजे, ते पाहिजे, मला पाहिजे, ज्यावेळेस मनामध्ये हाव निर्माण होते, एखादी इच्छा निर्माण होते, तर ह्या सर्व गोष्टींचा विकार करणे म्हणजेच धम्म होय. तर ज्यावेळेस आपण धम्म कधी स्वीकारू की ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं मन शुद्ध करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो धम्म आहे तो मनाच्या मांगल्यावर आणि बुद्धीच्या कसोटीवर आहे. सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा श्रुति भवतु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा श्रुति भवतु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते इचितं पचितं तुयं खेत्वमेव समीचतु सर्वे पुरेतु चित्तसङ्कल्पा चन्दोपर्णारसो यथा आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपाण सम्पत्ति विनाते समीयजतु. साधु साधु साधु. धन्यवाद सर्वांचे. तसेच या ठिकाणी उपस्थित जवसे कुटुंबीय जो आपल्या पूर्ण जीवनाचा जगण्याचा सार आलेला आहे. यात जर आपण लक्षपूर्वक जर विचार केला तर आपल्या या शरीराला जर कोणी कंट्रोल करू शकतो तर आपणच करू शकतो. इतर कोणी आपल्याला कंट्रोल करणारा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या धर्माच्या आचरणाने आपण स्वतःला निर्मळ केलं पाहिजे. धर्माचं जसं सांगितलं की तुमच्या आचरणाने तुम्ही स्वतःला उजळून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला हा पवित्र धम्म यासाठीच दिलेला आहे की तुम्ही निखरा. कारण आधी आपण काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून तुम्हाला कसं निखरता येईल हा धम्म घेऊन तुम्ही निखरलं पाहिजे. ताईंनी अत्यंत असं मोलाचं मार्गदर्शन आज बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर आपल्याला दिलेलं आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या त्या लक्षात आलेलं असेल आणि या विषयाला खूप असं म्हणतात ना एक मुलांच्या ठिकाणी ताईंनी एकदम खूप असं सुंदर मार्गदर्शन केले. ताई आपण खूप आपलं धन्यवाद तिथे देतो आणि आपण या धर्माचं आचरण करू
त्या धर्माचा प्रचार प्रसार करा अशी मी आशा बाळगतो आणि इथे सर्व थांबतो। या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तसेच गडचिरोली उपस्थित आमचे शेंडे गुरुजी त्यांच्या धर्मपत्नी आपले खूप खूप धन्यवाद आणि जय भीम आपल्या। तसेच उपस्थित सर्व उपासक उपासिका तसेच या ठिकाणी आज उपस्थित आमच्या प्रमिलाताई जाधव मावशी यांनाही जय भीम। या ठिकाणी सकपाळताई नव्याने आज उपस्थित राहिल्या आपल्यालाही जय भीम आणि तसेच सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालबालिका यांना पुन्हा एकदा जय भीम करतो आणि इथे थांबतो। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। सर्वांचं धन्यवाद। उपस्थित सर्वांना माझा सविनयी जय जय। अथांग विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सर्वांचे मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस, कार्यास, त्यागास माझा पंचांग प्रणाम। तसेच आजचे आपण वर्षावास मालिकेचे 9वे पुष्प गुंफत असताना आज आपल्याला लाभलेले आहेत प्रमुख प्रवक्त्या सन्माननीय छायाताई गवई, रायगड जिल्हा महिला कमिटी सरचिटणीस या पदावर ताई कार्यरत आहात। ताई, आपल्या मौल्यवान असा वेळ खर्च करून तुम्ही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आम्हाला आपला विज्ञानवादी असा बौद्ध धर्म आम्हाला सुंदर समजून सांगितला, त्याबद्दल ताई आपल्या मी शाखेच्या वतीने मनपूर्वक आभार। तसेच आपण सर्व उपासक उपासिका, बालक बालिका व विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर आपण नेहमीच बौद्ध संस्कृती जपण्यासाठी व बौद्ध संस्कृतीची ओळख सर्वांना करून देण्यासाठी मोठ्या संख्येने अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात व कार्यक्रमाची शोभा वाढवतात। आपले सर्वांचे शाखेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच हा कार्यक्रम संपन्न होण्याकामी गेल्या आठवडाभर वार्ड शाखेचे, विभाग शाखेचे पदाधिकारी कष्ट करतात व नियोजन करतात, त्यांचेही मी आभार मानते। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या समता सैनिक जे आपल्याला जेव्हाही करत असेल तेव्हा आपली ड्युटी चोख बजावतात, आजच्या समता सैनिक सन्माननीय अर्चनाताई कांबळे व सन्माननीय दीप्केताई आपलेही मनपूर्वक आभार। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अल्पवादाते बनसोडे कुटुंब व दौसे कुटुंब आज आपण आपली दान पारमिता पूर्ण केली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले अभिनंदन करते। त्यानंतर आपण आम्हाला अल्पवादाचे सुंदर असे दान केले, त्याबद्दल मी आपले आभार मानते। तसेच हा कार्यक्रम सर्वतर घेऊन संपन्न होईल असे मी जाहीर करते। जय भीम। शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवत्सेन होतु मे जय मङ्गलं। नास्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवत्सेन होतु मे जय मङ्गलं। नास्ति मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवत्सेन होतु मे जय मङ्गलं। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। जय भीम। पुन्हा एकदा या ठिकाणी